नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BMS मराठी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं पुन्हा स्वागत आहे. प्रत्यक्ष प्रमाण या चॅप्टरमधील आपला हा आजचा तिसरा व्हिडिओ आपण बनवत आहोत. तर आज आपल्याला या व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष बाधक हेतू बघायचे आहेत. तर आपल्या BMS युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये आपल्याला असा प्रश्न पाहायला मिळतो की प्रत्यक्ष बाधक हेतू स्पष्ट करा म्हणून येतो. तर आपण आज हा प्रश्न बघणार आहोत की नेमकं काय आहे प्रत्यक्ष बाधक हेतू. तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. प्रत्यक्ष बाधक हेतू म्हणजे काय? प्रत्यक्ष बाधक हेतू म्हणजे काय? आता जे काय म्हटलं आलं, प्रत्यक्ष ज्ञानास बाधक ठरणारे भाव किंवा हेतू जे प्रत्यक्ष ज्ञानास बाधक ठरतात, जे आपलं त्यांच्यामुळे जे आपलं प्रत्यक्ष ज्ञान होत नाही त्यांना प्रत्यक्ष बाधक हेतू म्हटलंय. त्याच्या सांख्यांनी काय सांगितलंय? सांख्य मतानुसार 8 कारणं दिले त्यांनी. प्रत्यक्ष ज्ञानात बाधक ठरणारे 8 कारणं दिलेत. पहिलं हे बघूया. पहिलं कोणतं आहे? अतिदुरात. आता नावातच आहे अति मीन्स जास्त, मग अति मीन्स जास्त आणि दुरात मीन्स लांब. म्हणजे अति दुरात काहीतरी जास्त लांब सांगितलं असं. त्याचं बघूया काय मिनिंग खाली दिलंय. कोणत्याही ज्ञानेंद्रियाची विषय ग्रहण करण्याची एक मर्यादा असते. वस्तू अतिदूर असली तरी ती दिसू शकत नाही. उदाहरण काय म्हटलंय? आकाशात उडणारा पक्षी दिसेनासा होतो. म्हणजे यांना कसं आपलं सिम्पली कसं म्हणता येईल की अतिदुरात म्हणजे कोणत्याही एक ज्ञानेंद्रियाची आपली एक लिमिट असते की त्या लिमिटपर्यंतच ते बघू शकतात. त्याच्या म्हणजे त्याची एक लिमिट असते, त्या लिमिटपर्यंत ते ज्ञान ग्रहण करू शकते. त्याच्यावर जर गेलं तर ते ज्ञान ग्रहण करू शकत नाही. समजा आपण आपल्या डोळ्याची एक लिमिट आहे की त्या लिमिटपर्यंतच आपल्याला ती डोळ्याने ती वस्तू दिसते, पण त्या लिमिटच्या बाहेर गेलं ते आपल्याला ते वस्तू ते डोळ्याने दिसत नाही. तेच म्हटलं ते कारण काय म्हटलं? अतिदुरात. म्हणजे काय उदाहरण काय दिलं? आकाशात उडणारा पक्षी दिसेनासा होतो. दुसरा पाहिजे आपल्याला सामिप्यात नावातच आहे. सामिप्यात म्हणजे जवळ. अर्थ बघूया काय याचा. वस्तू अत्याधिक जवळ असल्याने ती दिसत नाही. म्हणजे सामिप्यात म्हणजे जवळ ना, तर वस्तू अत्याधिक जवळ असली तर दिसत नाही. अतिदुरात म्हणजे काय म्हटलं होतं की वस्तू अतिदूर असली तर दिसत नाही. सामिप्यात म्हणजे काय म्हटलं की वस्तू अत्याधिक जवळ असली तर दिसत नाही. तर उदाहरण काय दिलं तर डोळ्यात घातलेले अंजन हे डोळ्याने दिसत नाही. म्हणजे डोळ्यात जर आपण अंजन घातलं तर ती वस्तू खूप डोळ्यांच्या जवळ असल्यामुळे ते आपल्याला ती वस्तू दिसत नाही असं म्हटलंय. त्यानंतर तिसरं काय म्हटलं कारण? प्रत्यक्ष बाधक कारण काय म्हटलं हेतू की इंद्रिय घातात. आता इंद्रिय घातात म्हणजे इंद्रियाचा काहीतरी घात झालाय. नावातच इंद्रिय घातात म्हणजे इंद्रियाचा काहीतरी घात झालाय बाबा. काय म्हटलंय? इंद्रियाचे नष्ट झाल्याने किंवा इंद्रिय दौर्बल्याने प्रत्यक्ष ज्ञान होत नाही. इंद्रियाचं नष्ट झाल्याने किंवा इंद्रियाचे दौर्बल्याने प्रत्यक्ष ज्ञान होत नाही असं म्हटलंय. उदाहरण काय दिलंय की बहिऱ्या मनुष्याला शब्द ऐकू येत नाही. म्हणजे बहिरा जो मनुष्य असतो त्याचे इंद्रिय काय झाला असतो? त्याचा कर्ण इंद्रिय हा काय झालाय? नष्ट झालाय. तर त्यामुळे त्याला ते शब्द ऐकू येत नाही. तेच कारण दिलंय प्रत्यक्ष ज्ञानास बाधक ठरणार आहे. तिसरं कारण होतं इंद्रिय घातात. आता चौथं पाहायचं आपल्या मनो अनवस्थानात म्हणजे काय म्हटलंय की मनाची इंद्रियाविषयीची एकाग्रता नसेल अशा वेळेस ज्ञान होत नाही. म्हणजे काय म्हटलंय? मनाची इंद्रियाविषयीची एकाग्रता नसेल अशा वेळेस ज्ञान होत नाही. म्हणजे कसं सांगणं येतं आपल्याला? कसं काय म्हणते? तुम्ही एखाद्या जर लेक्चरमध्ये बसला, आपल्या कॉलेजच्या लेक्चरमध्ये बसला आणि तुमचं त्या लेक्चरमध्ये जर मनाचं एकाग्रता नसेल, तुमचं कॉन्सन्ट्रेशन नसेल, तर तुम्हाला पुढं प्रोफेसरांनी काय सांगितलंय तर तुमच्या ते काही डोक्यात जात नाही. म्हणजे तुमचं मन एकाग्रत नसल्यामुळं तुम्हाला ते ते लेक्चरमधलं काय शिकवलंय तुम्हाला काही कळत नाही. तेच सांगितलं आपलं चौथं कारण मनो अनवस्थानात. म्हणजे उदाहरण बघूया आपलं काय दिलं ह्यांनी. एखादं सुंदर दृश्याकडे पाहणाऱ्याला मागून बोललेलं ऐकू येत नाही. म्हणजे त्याचं एकीकडे ध्यान असतं, दुसरीकडे ध्यान लागलेलं असतं. त्याला मागून काहीतरी बोललं तर त्याला काही ऐकू येत नाही. पाचवं कारण बघायचं आपलं सूक्ष्मात. आता नावच आहे सूक्ष्मात म्हणजे लहान काहीतरी. अशी अतिसूक्ष्मतेमुळे हवेतील धुळीचे कण हे दिसत नाही. खूप लहान हवेतील धुळीचे कण असल्यामुळे ते आपल्याला डोळ्याने दिसत नाही. तेच पाचवं कारण सांगितलंय. आता 6वं कारण पाहिजे आपल्याला व्यवधानात. आता व्यवधानचा अर्थ होतो आवरण ना. तर आता आवरणामुळे वस्तू दिसत नाही. आता एखाद्या वस्तूवर जर आवरण असेल तर ती आपल्याला वस्तू दिसत नाही. समजा एखाद्या बॉक्समध्ये जर आपण एखादी काही वस्तू ठेवली आणि वरून बॉक्स वगैरे आपण बॉक्सच्या वरून कागद वगैरे पेपर वगैरे असं जर हे करून घेतलं, पॅक करून घेतलं, तर ते आपल्याला बॉक्समुळं त्या कागद वरून त्यांनी लावल्यामुळं तर ते आपल्याला ती वस्तू आतली दिसणार नाही. तेच म्हटलं व्यवधान म्हणजे आवरणामुळे वस्तू दिसत नाही. उदाहरण काय दिलं? पाण्यात बुडलेली बुडलेली घागरमुळे आपल्याला ती आतली घागर दिसत नाही पाण्यात. आता पुढचं 7वं कारण पाहायचं अभिभावात काय म्हटलं? अभिभाव म्हणजे पराभव.
पराभव, अभिभावामुळे असलेली वस्तू दिसत नाही, म्हणजे पराभवामुळे आपल्याला ती वस्तू दिसत नाही. म्हणजे कसं याचं उदाहरण काय दिलंय की दिवसा सूर्यप्रकाशामुळे आकाशातील चांदणे दिसत नाही. सूर्यप्रकाश खूप असल्यामुळे, त्याची इंटेन्सिटी खूप असल्यामुळे आपल्या ते चांदण्याची इंटेन्सिटी त्याच्यापेक्षा कमी असते, त्यामुळे ते आपल्याला दिवसा सूर्यप्रकाशामध्ये चांदणे दिसत नाही. हे का अभिभावात 7वं कारण झालं. आता 8वं काय सांगितलंय, समान अभिहारात. समान अभिहारात म्हणजे काय सांगितलंय, समान वस्तूच्या राशीत मिसळल्याने वस्तू कळत नाही. आपल्या समान वस्तूच्या राशीत वस्तू मिळाली तर त्यात ती कळत नाही. म्हणजे काय उदाहरण दिलंय बाबा याचं, की नेमकं काय म्हणायचं यांना समान अभिहारात. म्हणजे आपण जर एक काय घेतलं की एक जर तांदूळ वगैरे घेतले हातात आणि आपण तेच तांदूळ त्या तांदूळाच्या गोणीत जर टाकले, आपल्या हातातील तांदूळ जर तांदूळातल्या गोणीत तांदूळ टाकले लय मोठ्या बऱ्याच तांदूळामध्ये, तर आपल्याला नंतर ते तांदूळ कळत नाही की आपलेवाले तांदूळ कोणते आणि गोणीत वगैरे आपले ठेवलेले तांदूळ होते ते तांदूळ कोणते. तेच याचं उदाहरण काय दिले, हातातील तांदूळ तांदूळाच्या राशीत टाकल्याने आपले तांदूळ कोणते कळत नाही. म्हणजे आपण ते हातातले तांदूळ त्या गोणीत वगैरे टाकले, आपण त्या तांदळाच्या गोणीत वगैरे त्या पिशवीत वगैरे, तर आपल्याला ती आपले तांदूळ कोणते आणि त्या पिशवीतले तांदूळ वगैरे कोणते ते कळत नाही. आता हे 8 सांख्यांनी हे प्रत्यक्ष बाधक हेतू 8 आपल्याला सांगितले. तसेच चरकांनी बी 8 प्रत्यक्ष बाधक हेतू सांगितले, पण सांख्याचे 8 प्रत्यक्ष बाधक हेतू आणि चरकांचे 8 प्रत्यक्ष बाधक हेतू एकच आहेत जवळपास, फक्त दोघांचे थोडे थोडे नाव वेगळे. ते बघूया काय म्हटलंय की पहिलं काय दिलं, सांख्योक्त मत आणि चरकोक्त मत. पहिलं आहे अतिदुरात, ते चरकोक्त मत मध्ये काय म्हटलंय, अतिप्रपुष्टात. दुसरं सामिप्यात, इकडे काय दिलं अतिसन्निकर्षात. तिसरं दिलंय इंद्रिय घातात, तर इकडे दिलंय करण दौर्बल्यात. चौथं दिलंय मन अनवस्थानात, इकडे दिलंय चौथं, इकडे त्याला बी तेच म्हटलं इकडं चरकांनी मन अनवस्थानात. 5वं दिलंय सौक्ष्म्यात, इकडं नाही का चरकांनी काय म्हटलंय त्याला अतिसौक्ष्म्यात. त्यानंतर सांख्यांनी काय म्हटलंय 6व्याला व्यवधानात, इकडं काय म्हटलंय चरकांनी 6व्याला आवरणात. 7व्याला काय म्हटलं इकडं अभिभावात, तर इकडं बी चरकांनी 7व्याला अभिभावातच म्हटलंय. 8व्याला इकडे काय म्हटलंय समान अभिहारात आणि इकडं चरकांनी पण समान अभिहारात म्हटलंय. अशा प्रकारे आज आपण प्रत्यक्ष बाधक हेतू पाहिलेत आणि चरकाचे आणि चरकांचे आणि सांख्यांचे हे दोन्ही 8ही प्रत्यक्ष बाधक हेतू जवळपास सारखेच आहेत, फक्त त्यांचे नाव काही वेगळे आहेत. फक्त हे जे आपण ॲरो केले ते MCQ दृष्टीने लक्षात ठेवावं, हे आपल्या युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये येतं. आजचा हा प्रत्यक्ष बाधक हेतूचा आपला हा व्हिडिओ इथं पूर्णपणे संपलेला आहे आणि आपल्याला आता इथून पुढं थोडेच मोजकेच पॉईंट राहिले आहेत प्रत्यक्ष प्रमाणाचे पाहायचे. लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलवर हे प्रत्यक्ष प्रमाणाचे पुढील व्हिडिओ येतील. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि तुमचं काही मत असेल तर आपल्याला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.